इंद्रासोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतिपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा माग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा 2 चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवले. भगवान महादेव त्यांच्या साधनेत अखंड बुडाले होते. पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम माते. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. मातेच्या सौंदर्यावर पडलं. त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्याला म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितलं. आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलो. हे सुंदरी, आमच्या सोबत चल. आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. ते तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसं